श्री सप्तशृंगी महिमा. नाशिकजवळील वणी येथील सप्तशृंगी देवीचे मंदिर हे 51 शक्तिपीठांपैकी एक आहे. असे समजले जाते की सप्तशृंगी देवी ही महालक्ष्मी, महाकाली व महासरस्वती या 3 देवतांचे एकत्रित रूप आहे. म्हणून सप्तशृंगी हे अर्धे शक्तिपीठ आहे. असे मानले जाते की ब्रह्मदेवाने सुदर्शन चक्राने सतीचे तुकडे केले तेव्हा या ठिकाणी सतीचा उजवा हात पडला. म्हणून सप्तशृंगीला शक्तिपीठाचे महत्त्व प्राप्त झाले. सप्तशृंगीचा उल्लेख पौराणिक ग्रंथातही आढळतो. असे मानले जाते की सप्तशृंगी देवी ही ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा या महानदीचे रूप आहे. ही देवी महिषासुरमर्दिनी म्हणूनही ओळखली जाते. सप्तशृंगी देवीच्या अवतार घेण्यामागे एक कथा आहे. महिषासुर नावाच्या राक्षसाला भगवान शंकराकडून वर मिळाला होता की कोणीही पुरुष त्याचा वध करू शकणार नाही. त्यामुळे उन्मत्त झालेल्या महिषासुराने स्वर्गावर आक्रमण करून इंद्राचा पराभव केला. इंद्र ब्रह्मा, विष्णू व महेश यांना शरण गेला. मग ब्रह्मा, विष्णू व महेश यांनी आपल्या सामर्थ्याने एका तेजाची निर्मिती केली. ते तेज अंबेच्या रूपाने पृथ्वीवर अवतरले. अंबेने महिषासुराचा वध केला आणि सप्तशृंगी येथे विश्रांती घेतली. सप्तशृंग गडाच्या पायथ्याशी महिषासूर मंदिर असून त्यात महिषासूर राक्षसाच्या डोक्याची मूर्ती आहे. सप्तशृंग म्हणजे 7 शिखरे. सप्तशृंग गडावरील देवीचे मंदिर 7 शिखरांनी वेढलेले आहे. असे मानले जाते की राम रावण युद्धात मूर्छित होऊन पडलेल्या लक्ष्मणासाठी हनुमान द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असताना त्याचा काही भाग इथे पडला. तो भाग म्हणजे सप्तशृंगगड. सप्तशृंगी मंदिरात 510 पायऱ्या चढून जावे लागते. मंदिरात देवीची 18 भुजा असलेली 8 फूट उंचीची स्वयंभू मूर्ती आहे. देवीच्या हातात विविध आयुधे आहेत. देवीच्या मूर्तीला शेंदूर अर्पण केला जातो. शेंदूर हा देवीच्या पूजेचा अविभाज्य भाग आहे. मंदिराच्या गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे 3 दरवाजे आहेत. या 3ही दरवाजातून देवीचे दर्शन घडते. गडावर कालीकुंड, सूर्यकुंड, दत्तात्रय कुंड अशी कुंडे आहेत. तसेच जलगुंफा, शिवतीर्थ, गुरुदेव आश्रम इत्यादी ठिकाणे आहेत. गडाच्या पूर्वेस मार्कंडेय डोंगर आहे. असे मानले जाते की या ठिकाणी मार्कंडेय ऋषींचे वास्तव्य असून या ठिकाणी त्यांनी दुर्गा सप्तशती हा ग्रंथ लिहिला. सप्तशृंगी मंदिरात नवरात्राचे 9 दिवस मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. या काळात पंचारती व पंचामृत महापूजा केली जाते. देवीला पंचामृताने आंघोळ घालतात. पुरणपोळीचा महानैवेद्य असतो. नवमीला हवन असतो. त्याची पूर्णाहुती दसऱ्याला होते. शस्त्रपूजा होते. देवीची पालखी निघते. कोजागिरी पौर्णिमेच्या 7 दिवस आधी भाविक आपल्या गावचे पाणी अंगावरून वाहून आणतात आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ते पाणी देवीला अर्पण करतात. नवरात्रात देवीचे जागरण केले जाते. सप्तशृंगी मंदिरातील महत्त्वाचा उत्सव म्हणजे चैत्र नवरात्र. या काळात देवीला सूर्यकुंडातील पाण्याने अभिषेक करतात. चैत्र नवरात्रीच्या 8व्या दिवशी रथयात्रा निघते. खानदेश हे देवीचे माहेर मानले जाते. चैत्र नवरात्राच्या वेळी भाविक खानदेशहून मंदिरापर्यंत 250 किलोमीटरपर्यंत पायी चालत जातात. त्यावेळी त्यांच्या हातात 10 फूट उंच झेंडा असतो. चैत्र पौर्णिमेच्या आधी मध्यरात्री 12 वाजता डोंगरावर ध्वजारोहण केले जाते. केशरी रंगाचा कीर्तिध्वज फडकवला जातो. या ध्वजाची वाद्यासहित मिरवणूक निघते. ही परंपरा 15व्या शतकापासून चालू आहे. चैत्र पौर्णिमेला सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला 5 लाख पर्यंत भाविक येतात. सप्तशृंगी मंदिरात धनुर्मास हा सूर्यदेवाच्या पूजेचा उत्सव डिसेंबर व जानेवारीमध्ये केला जातो. धनुर्मासात सूर्य दक्षिणायन करतो. सप्तशृंगी देवीच्या पूजेच्या माध्यमातून सूर्यदेवतेची पूजा केली जाते.
डिसेंबर व जानेवारी महिन्याच्या प्रत्येक रविवारी पहाटे 5 वाजता देवीच्या पंचामृत महापूजेला प्रारंभ होतो. जेव्हा सूर्यकिरणे देवीच्या चरणावर पडतात त्या क्षणी मोठ्या जयघोषात आरती केली जाते. या पूजेत भाकरी, वांग्याचे भरीत व तांदळाची खिचडी याचा नैवेद्य दाखवला जातो व तोच प्रसाद म्हणून वाटला जातो.